अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। समाजावर होत असलेल्या कथित अन्यायाच्या निषेधार्थ कोपरगाव येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले असून आंदोलकांनी संबंधितांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार ॲट्रॉसिटी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे। संविधानिक मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनामुळे परिसरात लक्षवेधी वातावरण निर्माण झाले आहे। आंदोलनस्थळी लावण्यात आलेल्या फलकावर महार वतन कोपरगाव येथील जमीन प्रकरण, अतिक्रमण तसेच दलित समाजाच्या क्षेत्रातील कथित बेकायदेशीर माती व मुरुम उत्खननाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे। डेअरी अँड पोएट्री बिल्डिंग फार्म हाऊस परिसरात मोठ्या प्रमाणात उत्खनन झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला असून या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे। हे आंदोलन मंगळवार दिनांक 26 मे 2026 पासून सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू असून आज आंदोलनाचा 4था दिवस आहे। मात्र अद्याप प्रशासनाकडून कोणतीही ठोस आश्वासने मिळाली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना आंदोलनकर्त्यांनी सांगितले की आम्हाला प्रशासनाकडून योग्य न्याय मिळाला नाही तर पुढील आंदोलन मंत्रालयासमोर अधिक तीव्र स्वरूपात करण्यात येईल, त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील। दरम्यान या आंदोलनाकडे नागरिकांचे तसेच प्रशासनाचे लक्ष लागले असून पुढील भूमिका काय घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। जय भीम। आज या धरणे आंदोलनाचा 4था दिवस आहे। शासकीय अधिकारी, नायब तहसीलदार कुलते साहेब, त्यानंतर भूमी अभिलेखचे अधिकारी या ठिकाणी येऊन गेलेले आहे। त्यानंतर कोपरगाव पोलीस स्टेशनचे PI हे पण इथं येऊन गेलेले आहे। या 4थ्या दिवसाच्या आंदोलनामध्ये असा ठोस निर्णय आम्हाला काही मिळालेला नाही। आमची मागणी एकच आहे, तुम्ही आमच्याकडे जे दस्त आहे, जे कागदपत्र आहे त्याची सखोल चौकशी करा। जर आम्ही दोषी आढळलो तर आमच्यावर कारवाई करा, परंतु आम्हाला ज्यांनी 60 वर्ष त्रास दिला, जर आम्ही दोषी नसेल तर मग समोर कोण आहे कोण नाही। पण जे जे लोक त्या जमिनी संबंधात त्यांचा संबंध आहे, ज्यांचे त्याच्यामध्ये हात बरबटले आहे, अशा लोकांवरती ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा झालाच पाहिजे। या 4 दिवसापासून आपण आंदोलनाला बसला आहे, प्रशासन आपल्याला काय बोलत आहे? प्रशासनावर हे दोन्ही नेत्यांचा त्यांच्यावरती दबाव आहे। कागद किती खरा बोलला तर त्यांना ती खोटं बोलण्याची पहिल्यापासून सवय लागलेली आहे। या असा जमिनी बळकावण्याचा प्रथम कोपरगाव शहरामध्ये त्यांचा उपक्रम नाही, असे बरेचसे उपक्रम त्यांचे कोपरगाव शहरात आहे। त्याच्या संग आम्हाला काही करायचं नाही, परंतु आमच्या समाज एवढा मोठा समाज असताना त्यांनी जे हे षडयंत्र रचून जमीन लाटली, याच्यावरती त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे। प्रशासनाचं जर काही आश्वासन नाही मिळालं तर कोपरगाव शहरामध्ये जेवढे आमचे बाधित घरं आहे यांना घेऊन मंत्रालयासमोर आम्ही नंगा आंदोलन करणार आहे यांच्या विरोधात। जोपर्यंत यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सोडणार नाही। 70 वर्षाच्या 50 ते 60 वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही कुणावर अन्याय अत्याचार केलेला नाही आहे। या समाजाने कुणाला दुखवलं सुद्धा नाही आहे। ज्या परिस्थितीत जीवनमान जगता येईल त्या परिस्थितीत जगलेलं आहे, परंतु ज्यावेळेस कागदपत्राची शहानिशा केली, ज्यावेळेस हे नावं समोर आले, तर मग आम्ही सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या सानिध्यात राहिलेले माणसं आहे। आम्ही अन्याय अत्याचार सहन करून घ्यायला आता तयार नाही। जे लोकांनी याच्यावर आमच्यावर अन्याय अत्याचार केले त्या लोकांवरती गुन्हे तर दाखल झालेच पाहिजे, परंतु त्यांना शासनानं असं कठोर शिक्षा दिली पाहिजे का भविष्यात त्यांनी असे परत कोपरगाव शहरात उद्योग केले नाही पाहिजे।